ओळंबा आणि जो काही प्लंब ओळंबा म्हणतो मग तो, आणि दुसरी तुमची ट्यूब लेवल, ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी बघायच्या म्हणजे बघायच्या. क्लिअर आहे? तर ह्या ज्या गोष्टी लक्षात ठेवा. प्लंब आहे त्यालाच ओळंबा म्हणतो. जेवढी साईज मोठी असेल, जेवढी साईज जाड असेल, तेवढा ओळंब्याची काय ॲक्युरेसी असणार आहे तुमची परफेक्ट येणार. जेवढा ओळंबा छोटा असेल तेवढी ॲक्युरेसी कमी येणार. असं का म्हणतोय मी? जाड असेल तर ॲक्युरेसी जास्त आणि कमी असेल ह्याची थिकनेस किंवा हा कमी जर छोट्या साईजचा असेल तर ओळंब्याची जी काय ॲक्युरेसी ती कमी येणार. असं का बोलतो? वजनामुळं. वजन भारी असेल तर ॲक्युरेसी एकदम भारी असेल. हे बघा आता हा जो काय आता बांधताना आपण बांधलाय हे काय तुम्हाला हा परफेक्टली प्रॉपर बांधला. हे बघा जेवढा जास्त मोठा असेल तेवढा जाड असणार आहे हा. ठीक आहे. जेवढा जाड असेल तेव्हा जे काय वारा वगैरे लागणार आहे, हवा जे येणार आहे त्या हवेमध्ये डिफ्लेक्शन होणार नाही. हवेचं डिफ्लेक्शन झालं नाही तर तुम्हाला ॲक्युरेसी भेटणार. छोटी साईज असेल, हवा जर जोरात चालू असेल तर तुम्हाला त्या हवेमुळे काय होऊ शकतो, असं फिरू शकतो, हवा हलू शकतो. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेटली स्टेबल होणार नाही. स्टेबल नाही झालं तर तुम्हाला ॲक्युरेसी मिळणार नाही. ठीक आहे. हा ओळंब्याचा हा वरचा भाग आहे, खालचा भाग वरचा प्लंब. हा जो पोर्शन आहे ह्याला जे काय ह्याची जे काय बाहेरची लेवल आहे ही लेवल ह्याला मॅच होत असते. ओके. ज्यावेळेस तुम्ही त्याला पकडता त्यावेळेस ही लेवल ह्याला मॅच होते. मग आपण ह्या लेवल मॅच करताना आपण ह्याला जेव्हा खाली सोडतो, आपण जेव्हा त्याला एकदम व्हर्टिकली 90 डिग्रीमध्ये पकडणार, हॉरिझॉन्टल नॅचरल हॉरिझॉन्टल लेवल तुम्हाला माहिती आहे. पाण्याची जी लेवल आहे ती काय आपली नॅचरल हॉरिझॉन्टल लेवल आहे. हॉरिझॉन्टल लेवल तुम्ही आडवी बघून कशी पण पकडा, म्हणजे आडवं कसं पण पकडा, पण वॉटरची जी काय लेवल आहे ती आपली नॅचरल हॉरिझॉन्टल लेवल आहे. नॅचरल हॉरिझॉन्टल लेवलला जो काय 90 डिग्री येतो आपला परफेक्ट, तो आपली जे काय नॅचरल व्हर्टिकल लेवल आहे. मग नॅचरल व्हर्टिकल लेवल जर बघायचं असेल तुम्हाला ओळंब्याचा वापर करायचा आहे तर वापर कसं करायचा? तर बांधकाम जे आहे, बांधकाम, प्लास्टर, आरसीसी वर्क हे सगळे जे आहेत ते तुम्हाला कसे असणार, ते व्हर्टिकल जे आहे जेवढे एलिमेंट्स आहेत व्हर्टिकल असणारे तर त्यांचं तुम्हाला ओळंबा चेक करायचं. ओळंबा चेक करताना तुम्हाला हा प्लंब बॉक्सचा वापर करून प्रॉपरली चेक करता आलं पाहिजे. बघा ही भिंत ओळंब्यात आहे की नाही हे बघणं म्हणजे काम आहे साईडवरच्या इंजिनियरचं. मिस्त्री त्याचं बांधकाम करताना हेच करणार आहे. तुम्हाला काय करायचंय, भिंत अशी आडवी झाली नाही पाहिजे, भिंत सरळ राहिली पाहिजे. या साईडला भिंत झाली तरी चुकणार आहे, या साईडला भिंत झाली तरी चुकणार आहे. जे सिव्हिल इंजिनियर असतात त्यांनी जर चूक केली तर जे इंटर डिझायनर ज्यांना काम करायचे नंतर त्यांना काम करताना त्रास होणार आहे. आता जर भिंत जर अशी आडवी झाली किंवा अशी झाली म्हणजे तिचं जे काय व्हर्टिकल लेवल आहे ती चुकली आहे, अशी ह्या साईडला चुकली असेल किंवा पाठीमाग साईडला चुकलेली असेल, अशी चुकली किंवा अशी चुकली तर त्यांची जी काही लेवल मेंटेन करायची ती प्लास्टर करताना मिस्त्रीला करावी लागते. मग त्या केसमध्ये काय होतं की प्लास्टरचा कोट डबल पडतो, जास्त प्लास्टर जातं. जास्त प्लास्टरची थिकनेस जेवढी वाढली तुमची तेवढं क्रॅक जाण्याचं प्रमाण पण त्याच्यामध्ये हे बघता आपलं. तुम्हाला काय करायचं, डबल कोट करायला लागतो. डबल कोट करून पहिले सिंगल कोट सुकून द्यायला लागतो प्रॉपरली, नंतर दुसरा करायला लागतो. जेवढी थिकनेस तुम्ही वाढवाला ॲट म्हणजे एकदाच प्लास्टर करताना तुम्ही थिकनेस वाढवली प्लास्टरची तर त्या प्लास्टरच्या सेल्फ लोडमुळे काय होतं, क्रॅक जाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये डेव्हलप होतं. त्यामुळे कमीत कमी थिकनेस. जर तुमचा डबल कोट चालत असेल तर पहिले एक कोट मारायचा आहे रफ कोट, त्याच्यामध्ये तुमचा दुसरा कोट चालणार, पण रफ कोट पाय काय सुकू द्यायचा म्हणजे त्याची सेटिंग होईल. तो हार्ड झाल्यानंतर दुसरा कोट त्याच्यावरती मारायचा. ओळंबा चेक करायचा. कसा चेक करणार ओळंबा? वरती लावतोय इथं, ठीक आहे, आणि ह्या ओळंब्याला मी सोडतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो काय होल आहे ना, हे खालची वरच्या होलला तुम्ही हात लावला काय अडचण नाही तुमचा. हे खालचं जे होल आहे ना जिथून दोरी निघाली इथं चुकून पण तुमचा अंगठा लागला नाही पाहिजे, दुसरं बोट लागलं नाही पाहिजे. हे एकदम फ्री पकडायला लागतं. फ्री का पकडायचं आहे? इथून मेन लेवल करणार आहे तुमची, तर वरून सोडायचं तुम्हाला. वरून सोडल्यानंतर लक्षात सोडताना पण तो जो काय प्लंब आहे असं दोरी पकडून नाही सोडायचं, जसं सोडायला तसं सोडायचं नाहीये. एकदा वरती गेलो तुम्हाला सांगतो. माझा अंगठा लागू देत नाही याला, ह्याला खाली सोडतोय. आता खाली सोडताना ह्याला डिफ्लेक्शन कुठं कुठे येणार आहे काय करणार. आता हा या साईडला गेलो. ही भिंत जी आहे ही मला चेक करायची असेल व्हर्टिकल लेवल तर मला सगळ्यात पहिले खालचा जो काय प्लंब जो काय तो मला त्याला स्टेबल करायचं आहे. हे वरचं मी त्या भिंतीला चिटकवलंय. आता खाली कोण येते बघता, आहे का ओळंब्यात बघण्यासाठी कोण येतं? यस, तुझी आहे का? आता आहे का गॅप इथं? एकदम 1 mm ची गॅप आहे का बघता? मायनर गॅप आहे ना. याचा अर्थ काय आहे? स्ट्रेट आहे. ओके. त्याच्यामध्ये खाली एकदम मायनर गॅप आहे ना, बघ तो चिटकला पण नाहीये, तो स्टेबल आहे. ओके. जर मी ही जी काय प्लास्टरसाठी जी काही चिटकी मारलेली आहे लेवल केलेली आहे याच्यावरती जर केलं तर काय झालं, चिटकलं गेलं ना. आता मला बाहेर काढायचं ह्याला. आता हे बाहेर केलं, आले लेवल, आता आली लेवल आली. आता इथं वरती बघ गॅप पडला का, ह्या लेवलला प्लास्टर येणार आहे. हे प्लास्टर प्लास्टर हे बांधकामासाठी पण आपण काय केलंय, चेक केलं. सेम तुम्हाला आरसी साठी पण चेक करायचं आहे. तो
कॉलम स्ट्रेट आहे का ते पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. आहे बघ, ये पुढं चिटकलाय त्याला, कम्प्लिटली चिटकलाय का फ्रीली मूव्ह करतो. आता आता बघ, वरती पण एक एक 2 मिनिट सोडले, खाली पण 1-2 मिनिट तेवढी गॅप आली असणार आहे. हा फ्रीली करतोय म्हणजे आता हा व्हर्टिकल उभा आहे. ठीक आहे. हा जर एकदम चिटकलेला असेल आणि आपण जर ह्याला बाहेर काढलं आणि खालून जर 1 mm ची दोरी सोडली तर मग कळणार तुम्हाला किती डिफ्लेक्शन म्हणजे किती त्याच्यामध्ये बेंड झालेलं आहे, म्हणजे किती स्लोप आलेला आहे, तो किती त्या साईडला झुकलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या. आता वरती तुम्ही जर बघितलं, जो जॉईंट आहे स्लॅबच्या शटरिंगचा आणि बीमच्या शटरिंगचा, स्लॅबची सेंटरिंग, बीमची सेंटरिंग, जेवढं हॉरिझॉन्टल मेंबर आहे त्यामुळे काय म्हणतो आपण सेंटरिंग, आणि जेवढे व्हर्टिकल मेंबर आहेत त्यांना शटरिंग वापरतो, जे काय फॉर्म वापरतो ते. तर तिथे जॉईंटला बघा तुम्हाला थोडं आतमध्ये दबलेलं दिसेल. जर त्या कॉर्नरला जर मी वळंबा पकडला तर खालचा जॉईंट जो आहे त्याचा वळंबा कसा बाहेर येईल. आता हे जे काय हे असतात प्लायचा तुकडा, फळी वगैरे असते, हे असते, त्याचा करून मिस्त्री करून काय करतो वापर करतात. त्याला तुम्हाला लेवलला उभं राहायला लागतं. क्लिअर आहे. कोण वळंबा घेऊन दाखवतात आता, दाखवता येईल. येस.